हाय फ्रेंड्स, वेलकम टू मेजवानी शो. तर आज आपण मेजवानी शोमध्ये सीझनेबल फ्रूट म्हणजेच मँगो, तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा आंबा. तर हा आंबा रस म्हणून तर आपण घेतोच, पण कट करून देखील खात असतो. पण ह्याच आंब्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकतो. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उन्हाळा स्पेशल मँगो सिरीज. तर आजपासून आपली मँगो सिरीज सुरू होत आहे. तर या सिरीजमधील एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे मँगो बर्फी. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर या ठिकाणी मी 2 आंबे घेतलेले आहेत. त्याची सालं काढून घेतली आहे आणि त्याचे लांब काप करून घेतलेले आहे. एक मिक्सर जार घेऊया. त्यामध्ये आंब्याचे काप टाकून घेऊयात. तर आपल्याला हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. फाईन त्याच्यामध्ये तुकडे राहायला नको, लम्स नको, अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान असा आपला आंब्याचा जो काप होते ते मिक्सरला फिरवून घेतले आहे. आता यामध्ये आपण 1.25 कप दूध पावडर टाकून घेणार आहोत. तर म्हणजे 1 कप आणि 1/4 कप इथे मिल्क पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि हे छान असं एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, आता मिक्सरला फिरवल्यानंतर आपला रस आणि मिल्क पावडर जी आहे ती एकजीव होईल, छान मिक्स होईल. तर हे छान असं मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपण बाजूला ठेवूयात. गॅसवर एक पॅन ठेवून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेले आंब्याचे मिश्रण आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी तयार करून घेतलेलं संपूर्ण आंब्याचं मिश्रण पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आणि आंब्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी अर्धा कप साखर टाकून घेत आहे. तुम्हाला कितपत गोड हवं आहे, तुमचा आंबा किती आंबट आहे किंवा किती गोड आहे, यावर तुम्ही साखर टाकू शकतात किंवा त्याची गोडी त्यावर अवलंबून असणार आहे. तर या ठिकाणी साखर टाकल्यावर आपलं मिश्रण सैलसर होईल. पण जसं जसं मिश्रण शिजत जाईल तसं तसं ते घट्ट होत जाईल. तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे हे इथे संपूर्ण सैलसर झालेलं आहे. म्हणजेच साखरेचं पाणी झालेलं आहे, त्यामुळं मिश्रण पुन्हा सैल झालेलं आहे. तर आता तुम्ही बघा, काही मिनिटानंतर मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर इथे पहा, आपलं एक 7-8 मिनिटानंतर मिश्रण जे आहे ते पुन्हा असं घट्ट झालेलं आहे, थिक झालेलं आहे. तर आपल्याला इथे पूर्ण प्रोसिजर आहे ती लो टू मीडियम फ्लेमवर करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता मिश्रण जसं जसं शिजत आहे तसं तसं त्याची जी थिकनेस आहे ती होत आहे किंवा ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे ते कमी होत आहे. तर ह्या स्टेजमध्ये आता आपण टाकून घेणार आहोत वेलची पावडर. तर मी या ठिकाणी 1/2 चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही सुरुवातीला सुद्धा वेलची पावडर टाकून घेऊ शकतात. तर इथे वेलची पावडर टाकून आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे आंब्याच्या मिश्रणामध्ये वेलची पावडर टाकून छान अशी तिला मिक्स करून एकजीव करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता छान वेलची पावडर एकजीव झालेली आहे आणि आंब्याचं आपलं मिश्रण आहे. आपलं आंब्याचं मिश्रण छान असं थिक झालेलं आहे आणि ते पॅनसुद्धा सोडायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला अजून ते 6 ते 7 मिनिट छान असं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी गॅसची फ्लेम शेवटी मंदच ठेवायची आहे, पण सुरुवातीला तुम्ही ती लो टू मीडियम फ्लेमवर करू शकतात. तर ह्या ठिकाणी बघा, आपला पॅनला सोडायला सुरुवात केलेली आहे मिश्रणाने. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा पुन्हा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघा छान असा गोळा आपला तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर हातात एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो बॉल होत आहे की नाही ते चेक करायचं आहे. तुम्ही ते पाहू शकतात. तर छान अशी गोळी तयार होत आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर हलकं गरम असेल वरच आपल्याला हे मिश्रण बर्फीसाठी सेट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी ट्रे घेतलेला आहे. ट्रेला बटर पेपर लावून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर प्लेटलाही तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घेऊ शकतात. तर इथे आपण तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे
तर इथे मी बटर पेपरवर जे आंब्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. छान पॅच्युल्याच्या मदतीने आपल्याला ते असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. तर आपलं आंब्याचं मिश्रण छान एकसारखं पसरवून घेतल्यानंतर यामध्ये मी पिस्ता आणि बदामाचे काही काप अशा पद्धतीने टाकून घेत आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल, पण टाकल्यावरती आपली जी आंबा बर्फी आहे ती अतिशय सुरेख दिसेल. आंबा बर्फीवर पिस्ता आणि बदामाचे काप टाकून छान पॅच्युलाने प्रेस करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे ओव्हरनाईट किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकतात आणि रूम टेम्परेचरवर पण ती छान सेट होते. तिला एक रात्र तुम्ही असंच झाकून ठेवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपली जी बर्फी आहे ती आपण कट करून घेणार आहोत. तर बर्फी छान अशी आपली कट झालेली आहे आणि ती आता आपण तुम्ही तिचा रंग बघू शकतात. खूप सुरेख रंग आलेला आहे. तिचं टेक्स्चर बघा आणि तिची जी कट करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा बघा. अतिशय सुरेख आपली ही जी बर्फी आहे तयार झालेली आहे. चला तर मग मी तुम्हाला याच्यातला एक पीस काढून दाखवते. तर तुम्ही बघू शकता छान असं कटिंग झालेलं आहे. ती दिसायला सुद्धा सुंदर दिसते, खाण्यासाठी सुद्धा तेवढीच छान अशी चवीला तयार होते. चला तर मग तिला आपण प्लेटिंग करून घेऊया. तर या ठिकाणी मी काही असे आंब्याचे छान पीसेस घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने मी ते ठेवून घेतलेले आहेत. तर ही तुम्ही आंबा बर्फी बघा, अतिशय तिचा कलर जो आहे तो सुरेख आलेला आहे. त्याचं टेक्स्चर बघा. ही आंबा बर्फी चवीला अतिशय स्वादिष्ट लागते. तुम्ही ह्या सीझनमध्ये एकदा ही आंबा बर्फी नक्की करून बघा. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत